नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत साबुदाणा खिचडी। तर साबुदाणा खिचडी करताना आपला बऱ्याचदा साबुदाणा चिकट होतो किंवा केल्याच्या नंतर थोड्याच वेळामध्ये तो कडक होतो। तर तसं होऊ नये म्हणून आज आपण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर आपण साबुदाणा करण्यासाठी सर्वात आधी ह्या वाटीने मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। वजनी हा 200 ग्राम साबुदाणा आहे। तर साबुदाणा कसा भिजवायचा आपण सर्वात आधी हे बघणार आहोत। तर साबुदाणा भिजवण्यासाठी सर्वात प्रथम असं मोकळं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। तर साबुदाणा हा मोठ्या साईजचा साबुदाणा आहे, बारीक साईजचा पण साबुदाणा असतो तोही वापरला तरी चालेल। तर साबुदाण्यामध्ये आपण सर्वात आधी मोकळं पाणी टाकून साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून काढायचा आहे। कारण की काय होतं की त्यामध्ये जो साबुदाण्याला जे पिठासारखं लागलेलं असतं त्यामुळे आपला साबुदाणा भिजवल्याच्या नंतर चिकट होतो। तर तसं होऊ नये म्हणून आपण 2 ते 3 पाण्याने आधी चोळून साबुदाणा धुवून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं की आपला साबुदाणा भिजल्याच्या नंतर अगदी एक दाणा एका ठिकाणी होतो। तर साबुदाण्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे। तर या ठिकाणी मी फक्त साबुदाणा हलेल इतकंच पाणी ठेवलेलं आहे। साधारण अर्धा इंच यामध्ये पाणी आहे। तर जास्त साबुदाण्यामध्ये पाणी टाकले तर साबुदाणा चिकट होतो, त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर टाकायचं आहे। त्यामुळे आपला साबुदाणा भिजवल्याच्या नंतर सुटसुटीत होतो। तर हा साबुदाणा साधारण आपण 5 तास भिजवणार आहोत। 4 ते 5 तासामध्ये छान मस्त साबुदाणा भिजून होतो, किंवा तुम्ही संध्याकाळी टाकला आणि सकाळी केला तरी चालतो। तर या ठिकाणी आपल्या 5 तासाच्या नंतर आपला साबुदाणा छान असा भिजून तयार झालेला आहे। बघू शकता अगदी एक थेंबही पाण्याचा राहिलेला नाही आणि साबुदाणाही अगदी मस्त भिजला गेलेला आहे। दाबून बघितला तर खूप छान असा प्रेस होतोय, मऊसूत अगदी आपला साबुदाणा झालेला आहे। तर चला आपण लगेच पुढची तयारी करून घेऊया। तर साबुदाणा 200 ग्राम आहे। तर या ठिकाणी जवळपास मी 100 ग्राम असे वजनी बटाटे घेतलेले आहेत। तर बटाटे 2 मी छोटे घेतलेले आहे। आपण हे छिलून घेऊया आणि पाण्यामध्ये टाकून देऊया, कारण की बटाटे पाण्यात टाकल्याच्यानंतर काळे पडत नाही। तर आपण बटाटे छिलून घेऊन आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण हे बटाटे आपल्याला ज्या साईजमध्ये आवडेल त्या साईजमध्ये आपण कापू शकता। या ठिकाणी मी मीडियम साईजचे फोडी केलेले आहे। तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडत असेल त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकतात, उभे कापले तरी चालतील। या ठिकाणी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 100 ग्राम शेंगदाणे मी भाजून आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे। अगदी थोडासा जाडसरच ठेवायचा आहे कूट, म्हणजे साबुदाण्यामध्ये तो छान दिसतो। तर आता आपण लगेचच एक कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली छान गरम झाली की त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। या ठिकाणी मी साधारण 1.5 चमचा तेल घेणार आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता। यामध्ये आपण सर्वात आधी बटाटे टाकून घेऊया। बटाटे आपल्याला छान असे क्रिस्पी करायचे आहेत थोडेसे। तुम्ही कच्च्या बटाट्याच्या ऐवजी उकडलेला बटाटा वापरला तरीही चालेल, पण जास्त उकडलेला वापरायचा नाही। तर आता आपण ह्या बटाट्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घेणार आहोत, कारण साबुदाणा खाताना जेव्हा आपण बटाटे खातो त्यावेळेस ते थोडे अळणी लागतात, त्यामुळे आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बटाट्याला छान अशी चव येते। तर आता जे 2-3 हिरव्या मिरच्या होत्या आपण त्या यामध्ये घालून घेऊया आणि फ्राय करून घेऊया। बटाटे आणि मिरच्या एकत्र अशा फ्राय करून झाल्याच्या नंतर आता आपण जो साबुदाणा घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर आपण जे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून आपण हे हलवून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। आधीही आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर आता आपण थोडंसंच मीठ यामध्ये टाकलेलं आहे। अगदी छान असं 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरती आपण साबुदाणा छान असा फ्राय केल्याच्या नंतर यावरती आपण आता 2 मिनिट झाकण ठेवून घेऊया। झाकण ठेवून झाल्याच्या नंतर म्हणजे आपला साबुदाणा खूप छान फुलतो। आता आपण कितीकही एकदम व्यवस्थित भिजवल्यामुळं आपल्या साबुदाणा चिकट होत नाही, किंवा तो आपण कितीकही वेळ केल्याच्या नंतर ठेवला तर तो कडकही होत नाही।
तर अगदी नरम मऊसूत असा आपला साबुदाणा अगदी 10 ते 12 तास आरामात राहतो. बघू शकता या ठिकाणी आपली रेसिपी बनून तयार झालेली आहे. अगदी नरम मऊसूत लुसलुशीत असा आपला साबुदाणा झालेला आहे. एक साबुदाण्याचा दाणा एका ठिकाणी झालेला आहे आणि आजची आपली साबुदाणा खिचडी बनून तयार आहे. हा साबुदाणा तुम्ही अगदी दह्यासोबत किंवा लिंबू पिळून कशासोबतही खाऊ शकतो. तर बघू शकता मस्त असं आपलं रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.